आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचं वर्गमूळ कसं करायचं या संदर्भात एक ट्रिक पाहणार आहोत। आता तुमचे 1 ते 25 पर्यंतचे वर्ग पाठ असतात, परंतु तुम्हाला मोठमोठ्या संख्येचं वर्ग करायचा असेल तर तो मल्टिप्लिकेशन करणं गुणाकार करणं अवघड जातं। म्हणून कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। आता त्यासाठी आपण छोट्या एक्झाम्पल पासून करूया। समजा तुम्हाला 12 चा स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा, कोणाचा 12 चा। आता 12 चा वर्ग करताना 12 चा वर्ग करायचा। 12 चा वर्ग करताना ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे ती संख्या आणि कंसात वर्ग असं लिहायचं आणि याचे 3 भाग करायचे। किती भाग करायचे? 3। आता पहिला जो उजव्या बाजूचा भाग आहे त्याला याचा वर्ग एकक स्थानी अंक कोणी 2 चा वर्ग किती आला? 4 एवढी। आता पुढे या ही संख्या गुणिले ही संख्या गुणिले ही संख्या 1 गुणिले 2 गुणिले 2 4 1 के 2 दुने 4 ही संख्या इथे लिहायची इथपर्यंत। आणि एकक स्थानी कोण आहे? त्याचा वर्ग किती? 1 तो इथे लिहायचा। हा झाला 12 चा वर्ग। आता छोटी संख्या समजण्यासाठी मी छोटी घेतली। आता आपण मोठ्या संख्येचा वर्ग घेऊ, मोठी दोन अंकी संख्या। मला ते सगळ्यांना कळलं असेल। आता एक दोन अंकी मोठी संख्या सांगा। 92 ओके। आता काय सांगितलं तुम्हाला? 92 ब्रॅकेटचा स्क्वेअर याचे किती पार्ट करायचे? 3। शेवटचा पहिला पार्ट म्हणजे 2 चा एकक स्थानाचा वर्ग 2 चा वर्ग ओके। आता आपल्याला हा गुणिले 9 गुणिले 2 गुणिले 2 9 गुणिले 18 गुणिले 36 शी 6 घ्यायचं इथे। हातचा कोणाला? 3 आणि इथे कोण आहे? 81 त्याचा वर्ग करायचा। 9 चा वर्ग 81 मध्ये 3 मिळवला 84 तर 92 चा हा झाला स्क्वेअर। आता आणखी एखादी आपण प्रॅक्टिस घेऊया। आणखी एखादी नंबर सांगा। 53 ओके 53 आणि आपण 53 स्क्वेअर। पहिली स्टेप कळली? किती पार्ट करायचे? 3। शेवटचा पार्ट म्हणजे युनिटचा वर्ग एकच स्थानचा वर्ग 3 चा वर्ग 9 पुढे बोला 5 गुणिले 3 गुणिले 2 15 गुणिले 30 30 किती आला? 0 3 आता याचा वर्ग 5 चा वर्ग 25 अधिक 3 28 हा झाला 53 चा वर्ग। अशा तऱ्हेने तुम्ही दोन अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता।